साठी म्हणून जाणार असं वाटत होतं पालकांना, पण त्यानंतर मात्र स्वतःची ब्रेन, टेक्नॉलॉजीचं नॉलेज आणि डिजिटल युगाचं कंप्लीट पॅकेज घेऊन आला यूट्यूबच्या माध्यमातून आणि नाव ठेवण्यात आलं tenniscricket.in. आणि तेच tenniscricket.in आज मात्र वन ऑफ द फायनेस्ट रेअर, वन ऑफ द मॉडेस्ट, फायनेस्ट आणि टॉप मोस्ट व्ह्यूज असलेली ही साईट पाहिली जाते क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. जर विचार केला टेनिस क्रिकेटच्या, तर tenniscricket.in पूर्ण भारतामध्ये नव्हे तर पूर्ण 155 देशामध्ये आपलं प्रसारण करीत असते. आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील क्रिकेटला वाढवण्यासाठी, ग्रामीण भागातील क्रिकेटला आणखीन मोठ्या लेवलला नेण्यासाठी त्या tenniscricket.in ने आपले फ्रँचायझीज उभे केले. आणि tenniscricket.in ग्रामीण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जर विचार केला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये गिरीश कोचरेकर सर आणि आपली रत्नागिरीची गुणलेखिका, हायेस्ट लेवलला ज्यांनी गुणलेखन केलंय, धावफलक ज्यांनी स्वीकारलाय, बेस्ट स्कोरर, आणि आमची सोनमताई चव्हाण ISPL मध्ये आम्ही त्यांना पाहिले, रत्नागिरीचं नाव रोशन केलंय. क्रिकेटच्या या पटलावर कोण म्हणतो की मैदानामध्ये जाऊन खेळाडूच आपलं नाव रोशन करतो, असं नाहीये. तर या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये डीजेवाला बाबूपासून कॅमेरामन पासून, टेक्निशियन्स पासून, स्कोरर पासून ते समालोचक, या सर्वांना संधी असते आपलं नाव रोशन करण्याची. म्हणूनच टेनिस क्रिकेटने एक क्रांती घडवली आहे. याच tenniscricket.in माध्यमातून सर्वांचं हार्दिक स्वागत. पुनश्च एकदा शुभस्य स्वागतम. मी योगेश खडपे, माझ्या साथीला समालोचक म्हणून लाभलेत विकासजी वारिक सर. त्यांचाही आवाज तुम्ही थोड्याच वेळामध्ये मराठीमधील एकदम शुद्ध आणि प्लेन कॉमेंट्री जरी असली तरी त्याला नैसर्गिक, अलौकिक आणि अलंकारिक भाषेने सजलेली आपण पाहू शकता. त्याचबरोबर माझ्या साथीला स्कोरर म्हणून ज्याच्या माइंडसेटमध्ये आपण AI चिप टाकली आहे तो ChatGPT, महारूप, आणि बरोबर ओमकार सर. टेक्निशियन्स tenniscricket.in माध्यमातून आणि फैजच्या माध्यमातून आपण कॅमेरावर पाहतोय, मैदानाकडे जातोय. सामना चालू होतोय बिटवीन द टू टीम्स. स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरी नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, गोलंदाजीसाठी आलाय शैलेश, दुसऱ्या बाजूने किरण आणि विक्रांत, ही जोडी खारेपटनची. निशांत, सॉरी माफ करा, किरण आणि निशांत खारेपाटण. खारेपाटण नाव ऐकलं की खारेपाटणचा तो जबरदस्त टुर्नामेंट शिव जन्मोत्सवाला होणारी त्या टुर्नामेंटची आठवण येते. यावेळेला मात्र पहिला बॉल सुरुवात केली जाते, स्लाइस करण्याचा प्रयत्न. ओहो, फ्रंट फुटला येऊन कव्हर ड्राईव्ह किंवा स्क्वेअर ड्राईव्ह दोन ऑप्शन होते बॅटरकडे. दोन्ही ऑप्शन गमावलेत. फुट मुवमेंट नाहीये, फुटवर्क पाहिजे. ज्या पद्धतीने नेटवर्क लागतं इंटरनेटला फलंदाजी करताना, फुटवर्क लागतं, ते फुटवर्क नाहीये. गोलंदाजीचा भार स्वीकारला जातोय शैलेश यांच्याकडून. यावेळेला हाफ क्रीज बॉल होता आणि एक धावेसाठी पाठवण्यात आलाय. एका धावेवरती समाधान खातं खोललं जातंय, प्रारंभ केला जातोय, सुरुवात चांगली केली जाते. स्लो बट स्टेडी असं म्हणतात ना की मैदानातील खेळ आणि जीवनातील वेळ कधी बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे ड्रायव्हिंग करताना असू द्यात किंवा क्रिकेट खेळताना असू द्यात, नेहमी सतर्क, सावध आणि सजग रहा. नजर हटी तो दुर्घटना घटी भाय. पुढचा बॉल शैलेश यांचा, परत एकदा आखूट टप्प्याचा. यावेळेला ऑफस्टिकच्या बहुत ही भरपूर बाहेर वाईड बॉल. 1+1 2चा इशारा येतोय सरपंच महेश दळवी यांच्याकडून. दुसऱ्या बाजूला लेग पंच म्हणून आपण शर्विनला पाहतोय. 2 धावांनी 3 ही धावसंख्या खारेपटणच्या वतीने फलंदाजी करतोय किरण. आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला निशांत. हा बॉल उडवलाय परंतु बॉल खाली आहे. फिल्डर कडून नाही झाली आहे कुठली चूक. मोठा धक्का पहिला मिळतोय, परतावं लागेल पॅव्हेलियन मध्ये किरणला. एक खरं तर विजयाचे किरण प्रकाशित करायला पाहिजे होते, परंतु इथे किरण विजवताना, कारण या किरणांवरती आलाय क्षेत्ररक्षक नावाचा ढग आणि त्याला घेऊन आलाय हा गोलंदाज. या ढगांनी आच्छादलंय या किरणला. पहिला धक्का मिळतोय खारेपाटण संघाला. मध्ये सकलेनला संघर्ष करावा लागेल.
नसेल कोणी संगतीला जरी चालायचे तुला एकटंच आहे. अपयश तुझे भ्रम असून यशासाठी लागलेली ठेच आहे. कदाचित पहिल्या आत्ता जी ठेच लागली आहे ती कदाचित तुमच्या यशासाठी लागली असेल. याच अपेक्षेने मैदानावर उतरणे गरजेचं आहे. सकलेन लेफ्ट हँडेड खब्बू फलंदाज आहे. इथे स्ट्रॅटेजी चेंज होईल फॉर द स्वराज्य टीम रत्नागिरी. शैलेशचा यशस्वी षटकातील पुढचा बॉल. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहतो लेफ्ट हँडेड फलंदाज खब्बू फलंदाज डोकेदुखी असतात. वर द विकेट मारा केला जातोय. नेक्स्ट डिलिव्हरी ओ हा मात्र फुलर लेंथ आउटसाइड ऑफ स्टंप वनडीच्या रिजनमध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये. अंपायरकडे इशारा येतोय अंपायरकडून. एक धावेचा डिक्लेरेशनच्या स्वरूपात धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 4 धावा. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघर्ष करावा लागेल खारेपटनला. 18 बॉलचा गेम आहे. नको कोसू तू स्वतःला, नको कोसू तू या क्षणांना. उगवेल दिवस तुझाही, सांभाळ जरा या आसवांना. जर येत असतील आसवे तर थांबाळा, कारण दिवस उगवणार. यावेळेला मात्र फटका खराब होता, पण नो मॅन्स लँडमध्ये थोडा फुलर लेन फ्लाईट देण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा तितकाच पेस सुद्धा होता. सिम पोझिशन परफेक्ट बिटवीन इम्पॅक्ट जर बॉलचा पाहिला तर म्हणजे लेफ्टी फलंदाजासाठी ऑफ स्टंप आणि मिडल स्टंप कडून बाहेर जाणारा बॉल होता. एक धाव मात्र मिळते. एका धावेवर समाधान. धावसंख्या होते 5. एका गड्याच्या मोबदल्यात निशांतला खेळावं लागेल पुढचा बॉल. पहिल्यांदाच फेस करतोय निशांत या मॅच मध्ये. किरण आशेचं किरण विझल्यानंतर निशांत ही निशांतला आपण शांत ठेवलंय, खूप शांत ठेवलंय. षटक संपते का? पंचांचा इशारा येतोय. पहिल्या ओव्हरची होते समाप्ती. खारेपाटण अगदी सावध सुरुवात झाली आहे. इथून आक्रमण करावं लागेल. अपनी एक जमीन और अपना एक आकाश पैदा कर, तो अपने लिए एक नया इतिहास पैदा कर. मांगने से नहीं मिलती है खुशियां मेरी दोस्त, तू अपने हर कदम पर अपना विश्वास पैदा कर. यही काम करना पड़ेगा खारेपाटण टीम को. यस दीजिए. गांधी अजून एक चमचमता तारा. गोलंदाजीच्या क्षेत्रामधील एक मोठं नाव. यंगस्टार देवगड ज्या गावाला मी बिलॉंग करतो व्यवसाय निमित्त, तर त्या यंगस्टार प्रीमियर लीग मध्ये एका षटकामध्ये 5 विकेट घेणारा हा गोलंदाज पार्थ गांधी, मॅन फ्रॉम रत्नागिरी. यावेळेला पहिला बॉल समजलाच नाही फलंदाजाला. इथे मात्र थोडीशी सावध सुरुवात क्षेत्र फलंदाजीच्या माध्यमातून खारेपाटणच्या संघाकडून. लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. यावेळेला परत एकदा फटका चुकलाय. ऍप्लिकेशन नाहीये, अजिबात ऍप्लिकेशन नाहीये. जे टेम्परामेंट लागतं फलंदाजासाठी ते टेम्परामेंट थोडंसं लॅक ऑफ टेम्परामेंट आहे. यासाठीच कुठल्याही गेम मध्ये तुम्ही जात असाल तर वॉर्मअप फार महत्वाचा आहे. आयदर इट इज अ बॅटिंग वॉर्मअप और बॉलिंग वॉर्मअप. किती महत्वाचा असतो बघा. Directly you cannot deserve या सर्व द टीम इन द फील्ड. डिरेक्टली जाऊन फील्ड मध्ये सर्व नाही करू शकत. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. परफेक्ट सिम पोझिशन जस्ट लाईक भुवनेश्वरची आठवण करून देणारी ही गोलंदाजी आहे. ऍक्शनला पहा, त्याचा फ्लो इतका सुंदर आहे. भुवनेश्वर सारखा अँगल क्रिएट करतोय. त्यामुळे अगदी लाजवाब अफलातून. यंगस्टार प्रीमियर लीग मध्ये 5 विकेट का घेतले गेले ते दाखवून देतोय की तो फ्ल्यूक नव्हता, परंतु आपल्याकडे ती क्षमता आहे. अपील केलं गेलंय पण फलंदाज सुरक्षित. एक धाव. एका धावेने मात्र काय फरक पडणार नाहीये. आक्रमण करावं लागेल. धावसंख्या 7. इंद्रधनुष्याचे रंग असतात 7. आपल्या लग्नातले फेरे असतात 7. आणि जर्सी क्रमांक 7 MSD थाला फॉर द रिझन यावर्षी मात्र विजलाय. त्याचा आकडा आहे 7. 7 अक्षरांचा भरपूर मोठं इतिहास आहे. याबद्दल आपण कधीतरी नक्की बोलू, परंतु आता वेळ नाहीये. पार्थ गांधी बोल्स टू निशांत. निशांत बॉल पाहिला नाही, बॉल समजलाच नाही, डोळे बंद झाले. नो लुक शॉट खेळण्यासाठी बॅटच्या पट्ट्यात बॉल पाहिजे.
कंप्लीट डोळे बंद झाले, समजलाच नाही. बॉलने कल्टी मारली आणि बाउन्स घेतला. सुरेख गोलंदाजी. पार्थ गांधी डिसिप्लिन दिसतोय गोलंदाजीमध्ये. आतमध्ये आलेला हा इन स्विंगर. असं वाटतं ना की भुवनेश्वर अगदी एंड पॉइंटला येऊन वाटतं भुवनेश्वरचा रिलीज ॲक्शन आहे. अप्रतिम. षटक चालू कधी झालं आणि सुरुवात होऊन प्रारंभ होऊन संपलं कधी कळलं पण नाही. विदिन अ मिनिट हे षटक संपलंय. 2 षटकांची होते समाप्ती. धावसंख्या अजूनही 7-7. शेवटचे 6 बॉल असतील. गोलंदाजीचा भार स्वीकारलाय, जबाबदारी घेतली आहे गोलंदाज. दादा नाव बोल. अनुज. अनुज येतोय शेवटचे 6 बॉल घेऊन. पण नो चान्स फॉर द बॅटर. गुडलेन स्पॉट, हिट द डेक. गोलंदाजी त्याला मात्र बाउंस मिळतोय. है अंधेरा बहुत, अब सूरज निकलना चाहिए. जैसे भी हो ये मौसम बदलना चाहिए. खारे पटन साठी ये मौसम बदलने के लिए 5 गेंदे है. सिर्फ 5 बॉल आहेत. 5 बॉल मध्ये काय करणार फलंदाज. नो चान्स. 1 बाउन्स फॉर द ओव्हर. येईल का? वाईड बॉल येतो. येस इट इज लेड बट थेट. +1 बाउन्स येणार पंचांकडून. थोडासा पुन्हा एकदा बाउन्स करण्याचा प्रयत्न. स्पीड मेंटेन केली आहे. पेस आहे बॉलला. सिम पोझिशन प्रॉपर आपल्या पोझिशन वरती. 1 धाव मिळते. 8 धावसंख्या 8. इथून लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉल. पंचांचा इशारा येईल. 1 डी येईल का? नाही. विकेट किपिंग कडून किपिंग चांगल्या पद्धतीने होते. 1 धावेने धावसंख्या 9 वरती पोहोचवली. पुन्हा म्हणतो ना की नाकी 9 इथे 9 दिवस नकटीचे म्हणतात ना, त्या पद्धतीने फलंदाजी चालली आहे खारे पटनची. आक्रमण करावं लागेल. प्रयत्न अंतू परमेश्वर. यावेळेला अंपायरचा इशारा काय येईल? नो बॉल. कारण 1 बाउन्स दिला गेला होता. नो बॉल. इथे हेल्पिंग हँड येत आहेत, प्रोव्हाइड केली जाते. सडा हस्ते मदत केली जाते खारे पटनला. धावसंख्या 10 वरती डबल फिगर मध्ये पोहोचली आहे. इथून मात्र फ्री हिट असेल. उघडा डोळे बघा नेट. ही पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि मॅच पण होणार आहे सुपर हिट जर या ओव्हरमध्ये दमखम दाखवला फलंदाजाने तर. नेक्स्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा येईल पंचांचा. लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉलने सुरुवात चांगली जी झाली होती त्याला थोडासा हेल्पिंग हँड प्रोव्हाइड केले. मदतीचे हात प्रोव्हाइड करतोय अनुज. अनुजच्या माध्यमातून वारंवार स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय आपल्याला. धावसंख्या 11 वरती अजूनही फ्री हिट ऑन असेल. फ्री हिट ऑन. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत, त्यामुळे धावा 20च्या पुढे जाऊ शकतात का? यावेळेला डेड बॉल पंचांचा इशारा येतोय. डेड बॉल आणि हा पहिला हाफ क्रीज हाफ पिच बॉल असल्यामुळे डेड बॉल देण्यात येईल. दुसऱ्या वेळेला जर अशा पद्धतीने बॉल पडला तर नक्कीच नो बॉल असेल. हे मात्र सर्वांच्यासाठी सूचना आहे. इन्फॉर्मेशन देण्याचं काम आमचं आहे, परंतु ते इन्फॉर्मेशन तुमच्याकडे तुम्ही सिलेक्ट करून आपल्या मेमरीमध्ये सेव्ह करून त्यावरती वर्क कराल एवढी अपेक्षा. फलंदाजीसाठी तयार आहे. धावसंख्या 11 झाली आहे. सकलेनला दाखवावं लागेल फ्री हिट वरती. सकलेन आपलं काम करावं लागेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. नो नो नो. इतका फटक्यामध्ये दम सुद्धा नव्हता. कुठे ना कुठेतरी पाणी मुरतंय, कुठे ना कुठेतरी चुकतंय, काहीतरी घडतंय, काहीतरी बिघडतंय. ॲप्लिकेशन मध्ये प्रॉब्लेम आहे का? इथे मात्र स्किल लेवल कम्प्लिटली डॅमेज केली आहे फलंदाजीला. फ्री हिटचा बॉल होता. धावसंख्या 12. सरेंडर टाईप फलंदाजी जी म्हणतात ना, कम्प्लीट डॉमिनेटिंग पोझिशन मध्ये आहे तो गोलंदाजी करणारा संघ स्वराज्य प्रतिष्ठान. पण इथे सरेंडर करून चालणार नाही. आक्रमण करावं लागेल. हम भी किसी से कम नहीं है. हारे तो विद द ग्लोरी हारेंगे. चार बॉल शिल्लक असतील शेवटचे. धावसंख्या 12 झाली आहे. नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु सर्कलच्या वरून जातोय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी जाईल. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक्स्ट्रा कव्हर मधून फील्ड केला जातोय. थोडासा लेझी परफॉर्मन्स पाहायला मिळाला सर्कलच्या फिल्डर कडून. अर्थात तो कव्हरच्या सर्कल मध्ये होता. तिथून त्याची अपेक्षा होती की मागे वळून फिल्डिंग करण्याची, परंतु ते तितकंसं सोपं नसतं. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या होईल 14.
14. नेक्स्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा, हा मात्र नो असेल, हा मात्र नो असेल. यापूर्वीच इन्फॉर्मेशन दिली गेली होती. पहिला बॉल हा पिचच्या अगदी मागे पडला तर डेड बॉल दिला जाईल. दुसरा बॉल नो. इथे परत एकदा सड असते, मदत केली जाते. आपल्या बँकेमध्ये जेव्हा पैसे नसतात तेव्हा सरकारी योजना येते आणि त्यामधून आपल्या बँकेमध्ये अकाउंटमध्ये जमा होतात. इथे क्षेत्र गोलंदाजाने सरकारी योजना आणली आहे. हो हो, ही लाडके भाऊ योजना आहे. 2 धावा वाढतायत अवांतरच्या स्वरूपामध्ये. मगाच्या एक आणि आताचा एक. धावसंख्या झाली आहे 16. 9 बॉलची ओव्हर झाली आहे ही. 9 बॉलची ओव्हर झाली आहे. तरीही 3 बॉल असतील, तरीही 3 बॉल शिल्लक असतील. 9 बॉल. अनुज यांना सूर गवसला नाहीये, परंतु त्या बाजूने पण विचार केला तर अजिबात सूर गवसला नाहीये. एकही सरगमचा तार छेडली पण गेली नाहीये फलंदाजांकडून. फुलटॉस. पुन्हा एकदा नो बॉल. फुलटॉसवर क्लास दाखवायला पाहिजे. अस्त्र ठेवून आलेले दिसत आहेत, शस्त्र ठेवून आलेले दिसत आहेत. सरेंडरिंग बॅटिंग दिसते. एका धाबेने डिक्लेअर आहे का पंच? वंडी एकच धाव. ओके, एक धाव. एका धाबेने धावसंख्या पुन्हा एकदा फ्री हिट कडे जाऊ आपण. धावसंख्या झाली आहे 17. एका बाजूला जर विचार केला 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती समथिंग 7 धावा होते. या षटकात 10 धावा मिळाल्यात. बॅटने फक्त 2च धावा आल्यात. 8 अवांतर धावसंख्या आली आहे नो आणि वाईटच्या स्वरूपामध्ये. फ्री हिट ऑन. ओ, त्या फ्री हिटचा फायदा उठवता आला नाहीये. टेक्निकली करेक्ट शॉट आहे, परंतु यावेळेला मात्र जे ॲप्लिकेशन अपेक्षित होतं, जे तुम्हाला अटॅकिंग गेम दाखवणे अपेक्षित होतं ते मात्र होताना दिसत नाहीये. आयदर निशांतकडून पण नाही आणि सकलेनकडून पण नाही. यावेळेला सकलेन शेवटचे 2 बॉल खेळण्यासाठी तयार. धावसंख्या 18 वरती. स्वराज्य प्रतिष्ठान अजूनही खुश असेल आपल्या या गोलंदाजांवरती, कारण इतके बॉल टाकून सुद्धा धावा मात्र तितक्याशा जास्त गेल्या नाहीयेत. एक धाव. फुलटॉस डिलेव्हरी. फुलटॉसला पाठवावा लागायला पाहिजे होता बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु बॉल अलॉंग द कार्पेट गेलाय. लॉंग ऑन रिजन कडून मिडविकेट, डीप मिडविकेट रिजन कडून येतोय क्षेत्ररक्षक. 2 धावांनी धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या 20. कशी बसी 20 पर्यंत पोहोचलोय. अजून एखादा षटकार मॅच मध्ये येऊ शकतो आपण. ओ, पण दमखमच नाहीये. परत एकदा नोची अपील केली गेली आहे बॅटर कडून. अंपायरच्या इशाऱ्याकडे वेट अँड वॉचची भूमिका आमची राहील, परंतु फलंदाज बाद होतोय दुसऱ्या धावेवरती. अंपायर कडून मात्र कोणताही इशारा येत नाहीये. षटक संपल्याची खूण केली जाते. 3 षटकांची होते समाप्ती. 21 धावांचं आव्हान उभं केलंय. 21 धावा अर्थात 22 धावांचं आव्हान उभं केलंय ते खारेपटण संघाने. अर्थात त्यांच्या बॅटर कडून किती धावा आल्यात हे मात्र पाहण्यासारखं ठरेल. अवांतरच्या स्वरूपात अनुजने या षटकामध्ये एकूण 14 धावा दिल्यात. 21 धावा जिंकण्यासाठी 22 ची आवश्यकता. करायला पाहिजे होता त्या पद्धतीने संघर्ष दिसला नाही त्यांच्याकडून. याबाबत मात्र कोणती आपल्याला पूर्व कल्पना नाहीये.
की काय झालं असेल, डगआउटमध्ये काय सूचना केल्या असतील. कदाचित 22 त्यांच्यासाठी मोठी धावसंख्याही ठरू शकते, कारण क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या छोटी नसते किंवा मोठी नसते. उभारलेली धावसंख्या ही समोरच्या संघाला बनवावीच लागते. त्यामुळे ज्या पद्धतीने 21 वरती आपल्याला थांबवलंय, आपल्याकडे पण ती क्षमता असेल पुढच्या समोरच्या संघाला 21 पर्यंत थांबवण्याची. भाटे वर्सेस महापुरुष कशेईच्या दरम्यान नाणेफेक केली जाते. सर घ्या ना, आईस्क्रीम घ्या ना, घ्या हो, संदीप नाणेफेक जिंकले महापुरुष कशेईने. डिसिजन लवकरात लवकर कळवा एवढीच अपेक्षा आहे. थँक्यू व्हेरी मच. आमच्या विनंतीला मान देऊन लगेचच आलात आणि हीच रिस्पॉन्सिबिलिटी सर्वांकडून, हीच अपेक्षा आहे आम्हाला सर्वांकडून. ज्या पद्धतीने याला 2 दिवसामध्ये आम्ही ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केला आहे राम जानकीच्या माध्यमातून. ही प्रशांत दादा गुरव पुरस्कृत राम जानकी या क्रिकेट क्लब, या क्रिकेट संघाला वर्षभर जितके टुर्नामेंट ते खेळतात, जेवढ्या टुर्नामेंटमध्ये हा संघ सहभागी होतो, त्या सर्व टुर्नामेंटला या संघाला पुरस्कृत करण्याचं काम, अर्थात स्पॉन्सर्स करण्याचं काम हे प्रशांतदादा गुरव करतात. आणि आपण त्यांचे 2 छोटे चॅम्प पाहतोय, विहान आणि विवान. हे दोन्ही चॅम्प आपण पाहतोय. जर यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल तर तुम्ही ते बॅनर्सवरती पाहू शकता. ट्विन्स, जुळे बंधू आहेत विवान आणि विहान. तर प्रशांतदादा गुरव यांच्या माध्यमातून पुरस्कृत ही स्पर्धा. आणि आज तिसऱ्या नाईटमध्ये कदाचित या स्पर्धेचं यश हे आहे की 3 दिवसच ही स्पर्धा होती, परंतु 1 दिवस वाढवावा लागतोय उद्याचा, अशी अपेक्षा. कारण ज्या पद्धतीने संघांचं आगमन होतंय, मला तर वाटत नाही की आज आपण पोचू फायनल ग्रँड फिनालेकडे. उद्या पुन्हा यावं लागणार. नक्कीच जाऊया मैदानाकडे. 18 बॉल 22 धावांची आवश्यकता. सलामीला आलाय शैलेश आणि नॉन स्ट्राईकला आहे आर्यन. पहिला बॉल हलकेच तटवून काढलाय सार्थक. सलामीला आलाय सार्थक. नॉन स्ट्राईक एंडला शैलेशने पहिला बॉल मात्र हलकेच तटवून काढलाय. कव्हरच्या दिशेने पॉइंट अँड कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षण झालंय. विक्रांत यांच्याकडून गोलंदाजीचा भार स्वीकारलाय. 17 बॉल 21 धावांची आवश्यकता अजूनही. 17 बॉल आणि 21 धावा. खारेपाटणकडून लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ यावेळेला कॅच होणार का? क्षेत्ररक्षक आहे, परंतु षटकार, कारण हा मात्र लाईन क्रॉस करून क्षेत्ररक्षकाने झेल घेतलाय. हो कॅच चांगला, इफर्ट चांगला, पण खटक्यार बोट आणि जाग्यावर पलटी मात्र करता आला नाहीये क्षेत्ररक्षकाला. बॉल गेलाय. नो बकवास, सीधी बात बोलत षटकारासाठी. धावसंख्या 6 ने वाढलीये. 7 धावा. आक्रमण केले या ठिकाणी सार्थकने. आपल्या नावाला सार्थ ठरवणार का? लेफ्ट आर्म पुन्हा एकदा आपण पाहिले राऊंड द विकेट मारा केला जातो या ठिकाणी. गोलंदाज विक्रांत यांच्या माध्यमातून लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र थोडासा फुलर ठेवला, आतमध्ये आणण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. इनटू द बीच गोलंदाजी. सिम पोझिशन परफेक्ट होती या बॉलवरती. परत एकदा स्लाइस, परत एक स्लाइस पाहायला मिळतोय. एक धाव मात्र पुश केला फक्त या बॉलला. कव्हरला तिथे क्षेत्ररक्षक आहे, परंतु तो सिंगल काही रोखू शकत नाहीये. सुरुवात आक्रमकतेने सुरुवात केली आहे. कदाचित सी द बॉल अँड हिट द बॉल या पद्धतीने मेरिटवरती बॉल खेळावे असं सुद्धा एक क्रिकेटमधलं बेसिक टेक्निक आहे. धावसंख्या 8 वरती. परत एकदा या बेला मात्र चाबूक खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून चुकलाय. कॉन्टॅक्ट होत नाहीये. जो प्रीती संगम लागतो ना बॅट आणि बॉलचा, तेव्हा तुम्ही माडाच्या बनात मारू शकता. मग आपण म्हणू शकतो दूरच्या रानात, त्या माडाच्या बनात षटकार गेलाय आपला कणाकणात आणि सर्वांच्या हृदयात, मनात. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला खोदून काढावा, कारण थोडासा लेग स्टिककडे जाणारा परंतु यॉर्क पद्धतीचा. एक धाव थोडा मागे आले बॅकफुटला आणि खोदून काढल्यासारखा एक धाव काढली आहे. एका धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या आहे 10. विजय दृष्टिक्षेपात असं म्हणतात ना, अगदी दृष्टिक्षेपात आलाय. 12 धावांची आवश्यकता आहे. खारेपाटण इथून मात्र तुम्हाला अगदी चमत्कारिक कामगिरी करावी लागेल. गोलंदाजी डिसिप्लिन करावी लागेल. डेड बॉल येईल का? पंचांचा इशारा. वाईड बॉल येतोय. येस इट इज वाईड बॉल येतोय. मला वाटलं होतं थोडंसं मागे पडला का, पण नाही.
हा थोडा हाफ ट्रॅकर जास्तच आउटसाइड ऑफ स्टंप गेलाय. वाईड बॉलने सुरुवात. परत एकदा या ओव्हरला पुढचा बॉल टाकत असताना धावसंख्या 11 वरती पोहोचवली आहे. अजूनही 11 धावांची आवश्यकता. स्लॉक शॉट खेळण्याचा प्रयत्न. डॉट डिलिव्हरी येतोय. विकेट किपर आपलं काम करतोय. षटक संपते. पंचांची खूण होते. पहिल्या षटकाची समाप्ती. 22 धावांचं टार्गेट आहे आणि ते अचीव करण्यासाठी ज्या पद्धतीने गाडी चालली पाहिजे त्या पद्धतीने आक्रमण आणि तंत्रशुद्धता, आक्रमण आणि संयम या दोन्हीचा संगम दाखवत दोन्ही फलंदाज आपल्या संघाला पोहोचवत आहेत 11 या धावसंख्येवरती. येतोय दुसऱ्या षटकामध्ये अनिकेत. अनिकेत 12 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र गेम पलटेल का? फलंदाजीसाठी शैलेश तयार आहे. डेड बॉल, डेड बॉल, डेड बॉल. चांगला शॉट होता परंतु डेड बॉल. पंचांचा इशारा येतोय. एका चांगल्या शॉटला मुकावं लागलं आपल्याला. वन ऑफ द फायनेस्ट. 2-3 शब्द चांगले सुद्धा आले असते पण ते सगळेच्या सगळे विरघळले डेड बॉलने. अनिकेतच्या माध्यमातून दुसरं षटक येतंय. शैलेश अजूनही 2 या धावसंख्येवरती आणि सार्थक एका षटकाराने 7 या धावसंख्येवरती खेळतोय. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 11 धावा. स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरी विजयाच्या नजदीक येताना यावेळेला खोदून काढलाय मिनी हेलिकॉप्टर परंतु त्या बाजूने लँड झालाय मिड ऑफच्या दिशेने किंवा कव्हरच्या दिशेने. थोडासा वाईड मिड ऑफ ज्याला म्हणता येईल. 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढणार. धावसंख्या होते 12. 11 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत विकेट इज द की असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये जिंकायचं असेल तर घ्यावी लागते विकेट आणि ती विकेट येणार का? या वेळेला मात्र विकेट. विकेट. ओ फिल्डरला पडला भॉक आणि लाखाचे झाले खॉक. इकडे मात्र जीवदान मिळते फलंदाजाला. सार्थकला परतावं लागलं असतं. कधी कधी कॉमेंटेटर्सच्या जिभेवरती काळा तीळ असं असतो असं म्हटलं जातं. विकेट येणार, विकेट येणार म्हटल्यावर विकेट आली परंतु आलेला घास आपल्याला खाता यायला पाहिजे ना. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेला मात्र पटक्के मार आहे. पटक्के छलांग मार के इस गेंद को भेज दिया है. परत एकदा पाठवलंय माडांच्या बनात दूरच्या रनात षटकारासाठी. आपल्याला धावसंख्या वाढणार आहे 6 ने 19. आता मात्र एकच कॉल. मॅटर सॉल्व करून टाका. येणार येणार. झालंय मॅटर सॉल्व. एकच कॉल मॅटर सॉल्व. स्वराज्य प्रतिष्ठान विजयी. घौडदौड सुरुवात केली आहे. शुभारंभ केलाय आपल्या या रणसंग्रामाचा. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन आणि नेव्हरदलेस हार्ड लक फॉर द खारेपटण टीम. इतक्या लांबून आपण आलात, ट्रॅव्हल करून आलात, आपला गेम दाखवण्याचा प्रयत्न